सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आलो आहे सकाळी सकाळी आपल्या रोजच्या कामासाठी, व्यायामासाठी. पण काय पण बोला, सकाळचं वातावरण लय आल्हाददायक वाटतं, लय फ्रेश वाटतं. जर तुमच्यापैकी जर कोण उठत नसेल ना, तर लवकर उठायला सुरुवात करा. आणि लवकर उठल्यावर ना एवढं फ्रेश, एवढं मस्त वाटतं ना, तुम्हाला काय सांगतो, फुल ऑन एनर्जी, फुल ऑन. अरे हे बघा, पायावर आताच उंदीर गेला, मोबाईल पडता पडता वाचला. त्याच्या घाबरलो होतो. तर असं तुम्ही उठा सकाळी सकाळी लवकर, छान. उठत असाल तर उत्तमच आहे, नसेल उठत तर सुरुवात करा. हां, जे कोण वयस्कर मंडळ असेल ते झोपा, काय हरकत नाही. असो, चला आता राऊंड मारूया. हे बघा, सकाळी सकाळी आता उजेडच आले आणि हे बघा, चंद्राचा आकार दिसते का तुम्हाला? किती सुबक छान दिसतंय ना, चंद्रकोर. छान दिसते ना, सुबक, मस्त छान. सकाळी सकाळी हा बघा एक फायदा असतो, आकाश मस्त असं स्वच्छ असतं, हवा देखील स्वच्छ असते. या बघा ना, या झाडाला मोहर किती आहे बघा ना, भरपूर आला आहे यावर्षी मोहर. आणि आपल्या गावचे मोहर सगळे करपून गेले. सकाळचं वातावरण किती छान आहे ना. चला, आपली एक्सरसाइज झालेली आहे, आता उजाडलेलं पण आहे आणि आपल्या दुधाला जायचं आहे. पाऊस दिवस पडतो की काय, जरा आभाळ आले, सावली. चला पटापट दूध टाकून घेऊ. नाही, पाऊस काय येणार नाही, पण आपलं दूध टाकून घेतलेलं बरं. चला पटापट. 9:30 झाले आणि मंडळी आहे, मी सिद्धिविनायकला आलं. आता दूध एवढं उरलं आहे आणि पाव लवकर संपले. आता पटापट पुढचा एरिया कवर करतो आणि निघतो. आज जरा लवकर आवरलं आहे, काल लय उशीर झाला होता. काल लवकर उठून लवकर येऊन सुद्धा उशीर झाला होता, कारण काल रविवार होता ना, जरा आपल्याकडे माल पण भरपूर होता आणि थोडा टाईमपास झाला इकडे तिकडे. नाही तर काल पण लवकरच आलेलो मी. चला आता पटापट निघतो, लवकर येतो म्हणून काय नाही, 10च्या आत आपल्याला कल्टी मारायची घरी. तर चला नाश्ता करायला इकडे समीक्षाने बघा कोबी बनवली आहे आणि ते चहा पण आहे, चहासोबत. आता आपलं टायमावर झाले तर टायमावर नाश्ता करूया. दक्ष पण आला शाळेत ना, आणि दक्ष आलाय शाळेत ना. दक्ष, तब्येत कशी आहे रे आज? काल काय झालं होतं तुला? जेवल्या काल उन्हात ना क्रिकेट खेळत. असू द्यायचं, खेळलं पण पाहिजे पोरांनी, बरोबर ना. आज तब्येत पण झाली बरोबर, शाळेत पण जाऊन आला. तर मंडळी आता बसलो आहे, जेवण खाऊन. सकाळचा नाश्त्यानंतर तुम्ही बघितलं डायरेक्ट तुम्हाला आता संध्याकाळी भेटलो, कारण ऑफिसचं काम देखील होतं भरपूर. आत्ता कसं तरी फ्री झालं आहे, ऑफिसचं काम झालं आणि आता बसलो आहे शांतपणे. आज कुठे बाहेर गेलो नाही, डायरेक्ट नाश्ता केला, थोडा वेळ आराम केला, नाही असं नाही. नंतर परत ऑफिसचं काम चालू केलं आणि ते आता कुठे फ्री झालं आहे. काय म्हणता बाकी मंडळी? झाली 16 तारीख पण गेली, 17 तारीख चालू झाली, 17. उद्या आता उद्याचा दिवस मध्ये, म्हणजे आता उद्याची सकाळ झाल्यानंतर परवाचा दिवस मध्ये, आणि नंतर 19 तारखेला आपलं हिंदूंचं नवीन वर्ष, गुढीपाडवा. बघा दिवस कसे पटापट चाललेत ना. कधी इंग्रजी महिने संपले, कधी मराठी महिने संपले, काय पत्ताच लागला नाही. आणि
आता गुढीपाडवा पण आला, तर असो. आणि काय चाललं, गुढीपाडवाला आमच्याकडे पूजा पण आहे इकडे साईची, सोसायटीची. मी जिथं राहतो त्या सोसायटीची पूजा आहे. आमच्या डोंगरात पण 2-3 ठिकाणी पूजा आहे. तर असं आहे सगळं मंडळी. बाकी काय म्हणताय, बाकी आता तुमच्याशी जास्त गप्पा नाही मारत. तुम्ही बघताना आपले व्हिडिओ बघत जा, आपले व्हिडिओ बघा मंडळी, सपोर्ट करा. अहो बघा ना, खरंच काय काय व्लॉगर एवढे सुपरहिट झाले अर्थात. ते खूप कष्ट पण करतात, भरपूर कष्ट करतात, मेहनत करतात. माझी मुलं तर माझा व्हिडिओज बघत नाहीत. त्यांनी रोज माझा व्हिडिओ जरी बघितला तरी अवर्स वाढतील. पण असो, घरातले लोक नाही बघत आपले व्हिडिओ, पण तुम्ही तरी बघा, आवर्जून बघा मंडळी. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईबचं बटन आहे ना, मला खूप उत्साह देऊन जातं. तर चला असो, तुमचाच तर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.